कात्रपच्या अनेक मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये आपण बघतोय हाय मास्क लावण्यात आलेले आहेत. श्रीजी निर्वाणा या सोसायटीमध्ये सध्या आपण आहोत आणि माझ्या मागे बघत असाल तर या ठिकाणी रहिवाशांच्या मागणीनुसार हाय मास्क लावण्यात आलेले आहेत. नगराध्यक्ष रुजिताजी घोरपडे तसेच एकंदरीत आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत आता हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. खरं तर ही कात्रप परिसरातली भरपूर मोठी सोसायटी आहे. श्रीजी निर्वाणा या सोसायटीमध्ये सुद्धा हायमास्ट जे सौर ऊर्जेवर सुरू होऊ शकतील अशा पद्धतीचे हे हायमास्ट आहेत आणि ते इथे लावण्यात आलेले आहेत. आपण सध्या श्रीजी निर्वाणा या सोसायटी मधील चित्र पाहतोय. गणपती बाप्पा या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहोत त्या ठिकाणी आलेलो आहे. मनावर आपल्या संकुलामध्ये आपले लाडके कार्यकर्ता किसनजी कथोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी सर्वोच्च मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या लोकार्पण स्थळी उपस्थित राहायचं आहे. विकासाच्या वाटेवरील पाऊल पुढे टाकण्यासाठी लोकसहकार आणि सहकार्य अत्यंत महत्वाचे असते आणि या संदर्भात अर्थात इथे हायमास्टचं लोकार्पण नुकतंच पार पडले. आपण रहिवाशांच्या सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी आता घेणार आहोत. काही वेळापूर्वी आपल्यासोबत आमदार सर, नगराध्यक्ष मॅडम होत्या. खरं तर मागणी होती तुमच्या गेल्या अनेक दिवसांची आणि आता ती पूर्ण करण्यात आलेली आहे. हो, नक्कीच. आज आमदार साहेबांच्या या लोकनिधीतून अत्यंत महत्वाचं काम या ठिकाणी विकासाचं झालेलं आहे. या ठिकाणी आमचे लाडके समाजसेवक मारुतीदादा पाटील यांनी पाठपुरावा घेऊन आमदार साहेबांना सांगून त्यांनी आज आमच्या गृहनिर्माण संकुलामध्ये एक चांगलं असं काम हायमास्टचं केलेलं आहे
आणि याचा नक्कीच सर्वांना उपयोग होणार आहे. साहेबांचं यासाठी खूप खूप आम्ही आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं एक समाज कार्य या ठिकाणी केलेले आहे आणि याचा नक्कीच आम्हाला सर्वांनाच, त्याचबरोबर आमचे मारुतीदादा हे वेळोवेळी या ठिकाणी गृहनिर्माण संकुलनासाठी वेळोवेळी मदत करतात, धावून येतात. तसेच प्रियाताई या सुद्धा आणि सनीदादा सुद्धा आम्हाला नेहमीच सहकार्य करतात. सर्वांचं मनापासून धन्यवाद. अर्थात हायमास्टमुळे खरं तर आज रोषणाई झाली आहे परिसरामध्ये, या सोसायटीमध्ये. काय वास्तविक पाहता आमच्या बदलापूर शहराचे सन्माननीय आमदार कतोरे साहेब यांच्या निधीतून म्हणा आणि मारुती पाटील हे आमच्या विभागातील सक्रिय काम करतात. या ठिकाणी प्रत्येकाचे नागरिकाचे प्रश्न सोडवतात. आज तसाच त्यांनी एक आश्वासन दिलं होतं आम्हाला 1 वर्षापूर्वी की मी तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये सोलर लाईट लावून देईल आणि इतर सुद्धा त्यांनी कामं भरपूर त्या ठिकाणी आमच्या इथं केली. त्याबद्दल मी पाठीमागचा पण रस्ता त्यांनी बांधून दिला. आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मानका नेतृत्वामध्ये त्यांनी बांधून दिला त्यांच्या आशीर्वादानं. आणि खरोखरच मारुती पाटील यांचं आमच्या विभागामध्ये अति उत्तम काम आहे. सगळे बांधव रहिवासी त्यांच्यावरती खुश आहे. आणि मारुती पाटीलने आम्हाला एकदा सांगितलं होतं की मला पण माझ्या वरिष्ठांचा माझ्यावरती आशीर्वाद आहे, त्यामुळे मी तुमची कामं करतोय. बस एवढंच. आता फेरीवर दिलेल्या संदर्भात आपण बघत असाल, नुकतंच लोकार्पण झालंय. अगदी काय सांगाल आज नागरिकांच्या माध्यमातून आभार मानले जातात? खरं तर ही श्रीजी निर्वाणा, मनोहर श्रीजी निर्वाणा ही सोसायटी खूप मोठी आहे. इकडे जवळजवळ 1200 ते 1300 रहिवासी राहतात. त्यामुळे त्यांची वारंवार काही ना काही आपल्याकडे त्यांचं निवेदन येत असतात. त्यांनी जसं लास्ट टाइम आम्हाला सांगितलं की आमचा मागचा रस्ता जवळजवळ 4 ते 5 वर्ष सर्व रहिवासी जे आहेत ते मागच्या रस्त्यातून येत होते, तर त्यांना गुडघाभर पाण्यातून यावं लागत होतं. आमदार साहेबांनी मागच्या वर्षी त्यांना ही गोष्ट आम्ही सांगितली. त्यांनी तात्काळ आम्हाला निधी मंजूर करून मागचा रस्ता सुद्धा आम्ही बनवला. तसेच इकडे मंदिराचं शेडचं पण काम होतं. त्यामुळे त्यांनी ते शेडचं काम सुद्धा तात्काळ आम्ही पटापट करून दिलं. त्यांच्याच आशीर्वादाने, तसेच आपले नगराध्यक्ष मॅडम त्यांच्या आशीर्वादाने आज इकडे सोलरचा हायमास सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आणि जसं मी सांगितलं, आम्ही काम करत आलोय आणि करत राहू. पुढे अजून जोरात काम करत राहू. असं आमचं जे सोसायटीचा आणि सर्व लोकांचा आमच्यावरती जो आशीर्वाद आहे, त्या आशीर्वादाने आम्ही नक्कीच पुढे यशस्वी होत राहणार. त्यांच्या ज्या पण समस्या असणार सर्व त्या समस्या सोडवत राहणार. आणि नगराध्यक्ष मॅडमांना आणि आमदार साहेबांना मी एवढंच सांगतो की आमच्या प्रभागाला कधीही कोणताही निधी कमी पडून देता कामा नये. जेवढा आमच्या प्रभागाला गरज आहे निधीची, तेवढा त्याच्यापेक्षा जास्त निधी त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे आणि आम्ही काम करत राहू. संदर्भात व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ढोंबे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.